नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची 100 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, अंधार या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। अंधार या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द काळोख या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द असेल। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची संधी आहे। जर अभ्यासाबरोबर तुम्हाला कोणतेही कॉलेज न करता डिग्री पाहिजे असेल तर डी.वाय. पाटील विद्यापीठाने तुमच्यासाठी हा चान्स निर्माण केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणतेही कॉलेज न करता 100% ऑनलाईन डिग्री या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, डी.वाय. पाटील हे विद्यापीठ भारतामधलं एक टॉप मोस्ट विद्यापीठ आहे। या विद्यापीठाला नॅककडून A++चा दर्जा हा मिळालेला आहे आणि हे विद्यापीठ NIRF कडून टॉप रँकड विद्यापीठ आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी MBA असेल, EMBA असेल किंवा BBA असेल, यासारख्या महत्त्वपूर्ण पदे तुम्हाला कोणतेही कॉलेज न करता ऑनलाईन पद्धतीने 100% मिळणार आहेत। तर सध्या विद्यार्थी मित्रांनो, या विद्यापीठामध्ये ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत। जर कोणाला खरंच ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म आहे, तो गुगल फॉर्म फिल करायचा आहे। त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। लिंकला क्लिक करून तो फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, ही तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची संधी आहे। आणि जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा, एक वेबसाईट आहे www.dypatil.du.com। या ठिकाणी तुम्ही या लिंकला क्लिक करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। तुम्ही बघा, प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे, घर या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। घर या ठिकाणी शब्द आहे, तर घर या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा, निकेतन या ठिकाणी घर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे, सूर्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत। सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सोम या ठिकाणी आपला नसलेला शब्द होईल। सोम म्हणजे चंद्र, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपला नसलेला शब्द होईल। बघा, प्रश्न क्रमांक 4 काय आहे, नरेंद्र या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। नरेंद्र या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा, नरेंद्र। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नरेंद्र म्हणजे राजा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा, प्रश्न क्रमांक 5 काय आहे, गुण या ठिकाणी शब्द आहे, तर आपला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। गुण या ठिकाणी शब्द आहे, तर विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। गुणचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन क्रमांक 4 राहील, 2 आणि 3 म्हणजेच अवगुण आणि दोष हे गुण या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत। बघा, दोन काय आहे, अवगुण आहे आणि दोष हे दोन्हीही गुण या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 6 काय आहे, नीती या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। नीती या ठिकाणी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे, नीती। तर नीतीचा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अनीती या ठिकाणी आपलं योग्य विरुद्धार्थी शब्द असेल। बघा, प्रश्न क्रमांक 7 काय आहे, सशक्त या ठिकाणी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगा, सशक्त। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सशक्तचा अशक्त या ठिकाणी आपलं योग्य विरुद्धार्थी शब्द असेल। बघा, प्रश्न क्रमांक 8 काय आहे, उदय या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचे। उदय या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे, उदय। तर उदयचा विरुद्धार्थी शब्द असते या ठिकाणी आपला योग्य शब्द होईल। बघा, प्रश्न क्रमांक 9 काय आहे, अग्नीची अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे। अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, अग्नीची पूजा करणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात?
अग्नीची पूजा करणारा. तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 पहा. आकाशामधला असंख्य तारकाचा पट्टा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात. अवकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा शब्दसमूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अवकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा त्यांना आकाशगंगा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 11 बघा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशांना पुढीलपैकी काय म्हणतात. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशांना पुढीलपैकी काय म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक 3 त्यांना गजगामिनी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 बघा आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 12 पहा. कष्ट करून जगणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात. कष्ट करून जगणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात. तर कष्ट करून जगणारा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील श्रमजीवी त्यांना म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 3 बघा आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 बघा. म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर बघा या ठिकाणी म्हण आहे गर्वाचे घर खाली. या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. गर्वाचे घर खाली. तर बघा गर्वाचे घर खाली म्हणजे काय असते बघा. गर्विष्ठ माणसाला शेवटी फजिती पाहावे लागते या ठिकाणी या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. कामापुरता मामा या ठिकाणी आपल्याला जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. कामापुरता मामा. विद्यार्थी मित्रांनो कामापुरता मामा ऑप्शन क्रमांक 2 राहील. ताकापुरती आजीबाई या ठिकाणी आपलं जास्त जुळणारी म्हण असेल. बघा प्रश्न क्रमांक 15 काय आहे. एक घाव दोन तुकडे. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. एक घाव दोन तुकडे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर एक घाव दोन तुकडे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. पटकन निर्णय घेणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 16 बघा. बोबडी वळणे वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बोबडी वळणे. तर विद्यार्थी मित्रांनो बोबडी वळणे म्हणजे ऑप्शन क्रमांक तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 17 बघा. घोडे पेंड खाणे हा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. घोडे पेंड खाणे. तर घोडे पेंड खाणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. अडचण निर्माण होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 18 बघा. अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता आहे. झाकले माणिक. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर झाकले माणिक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. फारसा पण प्रसिद्ध नसलेला मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. बघा प्रश्न क्रमांक 19 काय. दीड शहाणा म्हणजेच पुढीलपैकी काय असतो. दीड शहाणा म्हणजेच पुढीलपैकी काय असतो. दीड शहाणा. तर दीड शहाणा म्हणजे त्याला मूर्ख असे. ऑप्शन क्रमांक 2 बघा आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 बघा. मांजरपाट सार टेंगुळ हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. मांजरपाट सार टेंगुळ हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. तर हे शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अग्नी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. अग्नी. तर विद्यार्थी मित्रांनो अग्नीचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता असेल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. विथाक या ठिकाणी अग्नीचा समानार्थी शब्द आहे. दुसरा प्रश्न बघा. दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे. दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा. तर त्यांना वामकुशी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 बघा आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 पहा. आरोहण या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. आरोहण. तर विद्यार्थी मित्रांनो आरोहण म्हणजे वर चढणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 4 पहा. तिलांजली देणे वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तिलांजली देणे. तर विद्यार्थी मित्रांनो तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे या ठिकाणी आपलं योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 5 पहा. दलाल आणि रिकामटेकडा हे शब्द कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये
आलेले ते शब्द आहेत. तर दलाल आणि रिकामटेकडा हे शब्द गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा. मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी चित्रपट पाहत असेन. तर मी चित्रपट पाहत असेन हे अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. मुख्यालय हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? मुख्यालय हा शब्द, तर मुख्यालय हा शब्द स्वर संधी यांचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने एशी. तर ने एशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा. अनिल हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल. तर अनिल हे आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 2 बघा आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 बघा. वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. आईने बाळाला निजवले या ठिकाणी वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर सकर्मक भावे या वाक्याचा प्रयोग आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 बघा. विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. युवक बघा, युवकचा आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. युवकचा कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे युवती. या ठिकाणी आपला विरुद्ध लिंगी पर्याय असेल. प्रश्न क्रमांक 12 बघा. ज्यावेळी 2 वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडले जातात त्यावेळी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? ज्यावेळी 2 वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडले जातात त्यावेळी कोणते विरामचिन्हे वापरतात? खूप चांगला प्रश्न आहे. तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 राहील अर्धविराम. या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न. आकाश या शब्दाचा आपला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आकाशचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर नीरज या ठिकाणी आकाशचा समानार्थी नसलेला शब्द होईल. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 बघा. भूपालचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. भूपाल. बघा विद्यार्थी मित्रांनो, भूपाल म्हणजे काय असतो? भूपाल म्हणजे राजा असतो. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. अनुकूलचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. अनुकूल. तर अनुकूलचा विरुद्ध अर्थी शब्द प्रतिकूल. या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत गायले जाते? बालकांना झोपवण्यासाठी कोणते गीत हे गायले जाते? अंगाई गीत हे गायले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या म्हणीचा अर्थ आहे नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या म्हणीचा योग्य अर्थ आहे. बघा प्रश्न क्रमांक 18 पहा. खडे चारणे हा एक वाक्य प्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडे चारणे. तर विद्यार्थी मित्रांनो, खडे चारणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे. खडे चारणे म्हणजे पराभूत करणे. या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा आपण प्रश्न क्रमांक 19 काय आपल्याला अविकारी शब्द ओळखायचा आहे. आपल्यासमोर 4 बघा अविकारी शब्द आपला पर्यायमधून ओळखायचा आहे. अविकारी शब्द. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला अविकारी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा. मी रस्त्याने जात असेन हे वाक्य कोणत्या एका काळाचं वाक्य आहे? मी रस्त्याने जात असेन. मी रस्त्याने जात असेन हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं हे विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा. दिग्विजय हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय. तर दिग्विजय हा शब्द व्यंजन संधी यांचं ते उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 बघा आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा. चाचीचे कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 23 बघा. अजन्म हा शब्द कोणत्या प्रकारचा समास आहे? अजन्म हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? अजन्म जन्मापासून. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर योग्य असेल.
अवयभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, अनिल विस्तव पावक खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? अनिल विस्तव पावक, तर हे सर्व शब्द अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक 25 काय, अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे. ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो कोण असतो? ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत तर त्यांना उपकृत असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 बघा आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे तर त्यांना सिंहावलोकन त्यांना असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27 बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वाक्यप्रचार आहे पायमल्ली करणे. पायमल्ली करणे म्हणजे जो अर्थ योग्य कोणता असेल? विद्यार्थी मित्रांनो, पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 28 बघा, खर्च मेहनत हुकूम हे शब्द कोणत्या एका भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? खर्च मेहनत हुकूम हे शब्द कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर हे सर्व शब्द अरबी भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक बघा, खालील शब्दापैकी आपला अविकारी शब्द ओळखायचा आहे. अविकारी, तर अविकारी शब्द कोणता असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला अविकारी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी चित्रपट पाहत जाईन हे कोणत्या एका हे वाक्य कोणत्या एका काळाचं वाक्य आहे? मी चित्रपट पाहत जाईन, तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य रीती भविष्यकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, पुनर्जन्म हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? पुनर्जन्म हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? पुनर्जन्म, तर पुनर्जन्म हा विसर्ग संधीचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 बघा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा, स ला नाते हे कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला नाते कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर स ला नाते हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 33 बघा, अरण्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अरण्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अरण्य, तर अरण्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे विपिन या ठिकाणी आपला समानार्थी शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक 34 बघा, एकाच काळामध्ये होऊन गेलेले शब्दसमूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. एकाच काळामध्ये होऊन गेलेले, तर एकाच काळामध्ये होऊन गेले त्यांना समकालीन असे म्हणतात. समकालीन. पुढचा प्रश्न बघा, ओनामा या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. ओनामा, ओनामा, ओनामा म्हणजे काय असतो? ओनामा म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 2 बघा आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खायला काळ भुईला भार म्हण आहे. म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खायला काळ भुईला भार, तर खायला काळ भुईला भार निरुपयोगी मनुष्य या म्हणीचा अर्थ आहे. निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला. बघा पुढचा प्रश्न, गर्भगळित होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. गर्भगळित होणे, तर गर्भगळित होणे विद्यार्थी मित्रांनो गर्भगळित होणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 अतिशय घाबरणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 38 काय, पर्वणी या शब्दाचा आपल्याला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा. पर्वणी, तर पर्वणी म्हणजे काय उत्तर याचं यायला पाहिजे? पर्वणी अतिशय दुर्मिळ संधी. पर्वणी या अलंकार शब्दाचा योग्य अर्थ आहे. बघा प्रश्न क्रमांक 39 बघा, मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी कादंबरी वाचत होतो कोणत्या काळाचं हे वाक्य आहे? तर हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं हे अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे. अपूर्ण भूतकाळ. बघा प्रश्न क्रमांक 40 काय आहे, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? हाल अपेष्टा सहन करण्याचा गुणधर्म त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना तितिक्षा असे म्हणतात. बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा आपला आजचा लास्ट प्रश्न आहे विद्यार्थी, सारंग या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा. सारंग या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सारंगचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे ते
सांगायचं आहे. सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. RVD अकॅडमीज या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.